मित्रांनो, तुम्ही जर WhatsApp वापरत असाल आणि तुम्ही जर एक चूक करत असाल तर तुमचं बँक खातं सुद्धा रिकामं होऊ शकतं। कसं ते बघा व्हिडिओमध्ये। नागरिकांची फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगार अनेक नवनवीन शक्कल लढवत असतात। आता डिजिटल अरेस्ट या एका नव्या फ्रॉडमुळे नागरिकांमध्ये अक्षरशः दहशत निर्माण झाली आहे। फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगार अनेक नवनवीन शक्कल लढवत असतात। आपण जर चुकून एक चूक केली तर अक्षरशः हे सायबर गुन्हेगार आपलं खातं सुद्धा झिरो करू शकतात। कसे हे आपले बँक खाते रिकाम करू शकतात की तुम्ही हे वापरत असलेल्या याच फोनमधून सर्वात महत्त्वाचं म्हणजे सायबर गुन्हेगार आपल्या WhatsAppच्या माध्यमातून फसवणूक करत असतात। त्यामुळे आपण काय चुका करत असतो ते सुद्धा तुम्ही लक्ष देऊन बघा। आतापर्यंत सायबर गुन्हेगारांनी अनेकांना कोट्यावधी रुपयांना गंडा घातलेला आहे। धक्कादायक म्हणजे एकट्या नाशिक शहरामध्ये 28 दिवसात 7 जणांची तब्बल 7,38,42,000 रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलंय। धक्कादायक म्हणजे त्यांची एक चूक त्यांना खूप महागात पडलेली आहे आणि हे सायबर गुन्हेगार मोबाईल मधूनच करत असल्याचं समोर आलंय। तुमच्याजवळ मोबाईल असेल आणि तुम्ही जर WhatsApp वापरत असाल तर लक्ष देऊन नक्की बघा। फसवणूक झालेल्यामध्ये काही जण ITI इंजिनियर, बँक ऑफिसर, डॉक्टर अशा क्षेत्रातील आहेत। या गुन्ह्यात उच्च शिक्षित लोकांनाच लक्ष केलं जातं आणि टार्गेट केलं जातं। या दरम्यान अशाच एका प्रकरणामध्ये पोलिसांनी तपास केला। असं आढळून आलं की सायबर गुन्हेगारांनी संबंधित व्यक्तीच्या बँक अकाउंटमधून एका तासाच्या आत वेगवेगळ्या तब्बल 1400 बँक अकाउंटवर पैसे वळवण्यात आले आणि संबंधित अकाउंटचा बॅलन्स चक्क झिरो करण्यात आला। यावरून सायबर गुन्हेगारांचे हे जाळे त्याची व्याप्ती नक्की कुठपर्यंत पसरली आहे हे सुद्धा जाणून घेणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। बघा, हे आपल्या बँकमधील पैसे कसे काढून घेतात। सायबर गुन्हेगाराकडून WhatsAppवर व्हिडिओ कॉल केला जातो आणि ED, CBI, नार्कोटिक्स किंवा क्राईम ब्रँचमधून आम्ही बोलत असल्याचं सांगितलं जातं। तुम्ही मनी लॉन्ड्रिंग केले आहे किंवा मग तुम्ही पाठवलेल्या कुरिअरमध्ये ड्रग्ज आढळले आहेत असं सांगत तुम्हाला धमकावलं जातं। तुमचा बँक अकाउंटची किंवा इतर वैयक्तिक माहिती गुन्हेगारच तुम्हाला सांगतात। एवढंच काय तर थेट पोलीस, ED, CBIच्या अधिकाऱ्यांचे सही शिक्के असलेले अटकेचे पत्र, सुप्रीम कोर्टाच्या अटकेच्या आदेशाचे खोट्या प्रती तुम्हाला पाठवले जातात। व्हिडिओ कॉल कट केला तर तुम्हाला तात्काळ पोलिसांकडून अटक केली जाईल अशी भीती सुद्धा घातली जाते। एखादी लिंक शेअर करत त्या लिंकवर दाबा असे सांगितले जाते आणि भावनेच्या भरात आपण पण त्या लिंकवर क्लिक करतो। तुम्ही इथे एक क्लिक केली की तुमच्या मोबाईल मधील सर्व डाटा त्यांच्याकडे जातो। मग यामध्ये बँक खाते नंबर असेल, पॅन कार्ड असेल, ATM कार्ड असेल यांची सर्व माहिती त्यांच्याकडे जाते। त्यामुळे तुमच्या अशा प्रकारे बँकेतील पैसे उडू शकतात। मग तुम्ही तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात जाता। मग ते काय करतात बघा पुढे। सायबर पोलिसांकडे याबाबत तक्रार आल्यास तात्काळ सायबर गुन्हेगारांना दिलेल्या बँक अकाउंट बाबत बँकेला पत्रव्यवहार केला जातो आणि ते अकाउंट फ्रीज केले जाते। त्यामुळे अकाउंट मधील शिल्लक राहिलेले पैसे सुरक्षित राहतात। त्यानंतर गुन्हेगारांनी वापरलेले मोबाईल नंबर किंवा इतर सोशल मीडियाच्या लिंक पर्यंत पोहोचून पुढील तांत्रिक तपास सुरू होतो। नागरिकांना असे कोणतेही कॉल आल्यास त्यांनी अजिबात घाबरून जाऊ नये। आपली कोणतीच वैयक्तिक माहिती शेअर करू नये। तसेच तात्काळ 1930 या पोलीस सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा किंवा तुमच्याकडे असलेले ऑनलाईन ऑफलाईन तक्रार दाखल करावी असं आवाहन सायबर पोलिसांकडून आता करण्यात येत आहे। मित्रांनो, तुमच्या जवळच्या अशा कोणत्या व्यक्तीला असा प्रकार घडलाय का? कमेंटद्वारे आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा व अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लाईफ चेंज मोटिवेशन या आमच्या न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।